घरगुती हिंसाचार प्रकरणात करुणा मुंडेंचे धनंजय मुंडेंवरील आरोप कोर्टाकडून मान्य। करुणा मुंडेंना दरमहा 1.25 लाख तर मुलगी शिवानी मुंडेला 75,000 पोटगी देण्याचे वांद्रे न्यायालयाचे आदेश। प्रकरणाचा शेवटचा निकाल येईपर्यंत धनंजय मुंडेंनी कोणताही घरगुती हिंसाचार करू नये, वांद्रे कोर्टाचे निर्देश। धनंजय मुंडे दोषी असल्यास कोर्टाने म्हटलेलं नाही, कोर्टाचा आदेश फक्त अंतरिम पोटगीचा। धनंजय मुंडेंच्या वकिलांचं स्पष्टीकरण। धनंजय मुंडे आमच्यासाठी कधीही हानिकारक नव्हते, माझी आईच घरगुती हिंसाचार करायची। धनंजय मुंडेंचा मुलगा शिव मुंडेची सोशल मीडियात पोस्ट। सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी माझ्या मुलावर दबाव टाकला, माझ्या मुलावर धनंजय मुंडेंचा दबाव। मुलाच्या पोस्ट नंतर करुणा मुंडेंचा आरोप। महायुतीमध्ये अजित पवार नसते तर शिवसेनेचे 100 आमदार निवडून आले असते, मात्र अजित पवारांनी मागून एंट्री झाली म्हणून प्रॉब्लेम झाला, गुलाबराव पाटलांचं वक्तव्य। सांगलीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षेची कुस्ती घेणार, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची घोषणा, तर दोघांना प्रत्येकी 25 लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर। डोंगरी आयटीआय नामांतरावरून भाजप आणि काँग्रेस सामने। काँग्रेस आमदार अमीन पटेलांचा अब्दुल कलामांच्या नावाला विरोध, तर अब्दुल कलामांचं नाव बदलण्यास मंत्री लोढांचा विरोध। पुण्यात लाडक्या बहिणींकडील कारची सोमवारपासून तपासणी होणार, 4 चाकी आढळल्यास योजनेतून नाव वगळण्यात येणार। आतापर्यंत 75,000 बहिणींच्या घरात 4 चाकी वाहनं असल्याची माहिती। सोयाबीन खरेदीचा आज शेवटचा दिवस, नाफेड खरेदी केंद्राबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। शेतकरी 4 दिवसांपासून केंद्रावर मुक्कामी, पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी।